आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण तशी उगीच आली नसावी. उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा देत असतो. कुणी वाढतो तर कुणी खातो. आणि सर्व घडवून आणणारी पंचमंडळी मात्र त्या पंक्तीवरती नजर ठेवून पान सुपारीचा आनंद घेत असतात. कुणी देहभान आणि वय विसरून असा ताल धरतो. नामाच्या गजरात समस्त वारकरी मंडळी हरवून जातात. ऐहिक सुखाची कोणतीही गोष्ट त्यांना भेडसावत नाही. पारमार्थिक आनंदाचा सोहळा विखुरला जातो अगदी सर्व माणसांवर. दुर्लभ असणारा नरदेह आम्हा तुम्हाला प्राप्त होतो आणि या नरदेहाचं महत्व कळणं गरजेचं आहे. तर तुकोबऱ्या म्हणतात की काय करा, देव तो सोयरा करियाता, देवाला आपलंस करून घ्या. सोयरा करणे, सोयरे धाईरे आपले पण घ्यायचंय. देव तो सोयरा करी आता, करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनार्थाचा अर्थ सांडी परता,
स्वार्थ साधा म्हणतात. स्वार्थ तर परमार्थ करणं एवढं सोपं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की तुका प्रेमामध्ये तुकोबराय नाचत राहिले. देवरिनीत आनंदाचा स्वार्थ अनार्थाचा अर्थ सांगीपणा गाव मात्र अंधारात या उत्सवाचा एक साक्षीदार होत असतं. दिवस उजळायच्या अगोदर मंदिरातून निघणारी दिंडी म्हणजे भारुडामार्फत समाज प्रबोधन आणि अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्याचं एक प्रमाण. रात्री येऊन मधबाई तळ्यावर बसलोय, पण आता क्षणात कुणाला तरी सांगता येत नाही. सुपचाटूचे केले देव ऋषी, सुपचाटूचे केले देव ऋषी, आणि भूताने धरिले केशी. हे भूत जबर मोठ बरोबर का थांबा सगळे लय डेंजर आहे. उतारा केला पाहिजे बाबा, उतारा तुला लिंबू नारळ कोंबडा भूताला उतारा, काने धरीला थारा, आणि हे भूत जबर मोठा प्रत्येक वारकरी आपापल्या मधल्या सुप्त कलागुणांना वाव देत राहतो. मला वाटतं लोककला लोकसंगीत यातूनच जन्मला असावं. लागले त्या नारदाला, आणि परिणाम 60 पोरे झाले त्याला. 60 पोरे झाले त्याला, आणि हे भूत जबर मोठ्या लागले त्या ध्रुव बाळाला, त्याचा अरण्यात उभा ठेला, आणि हे भूत जबर मोठा गबा.
जनार्दनी भूत एका जनार्दनी भूत सर्वा ठाई सदाजित झाले. आणि हे भूत जबार मोठं बाया माणसं हा खेळ बघत जागा मिळेल तिथे बसलेली असतात.
माझ्या शेतात माझं घर या उक्तीप्रमाणे शेताच्या वस्त्या झाल्या. पवारमळा असेल, अंजनकरांची वस्ती असेल, सुन्नद कोडी, वागावकर मंडळी, कदमांचा मळा, नवा मळा, सुरडी मंडळी आपापल्या ठिकाणी आहेतच. तसं गाव कमी वस्त्या जास्त असा प्रकार आहे एकंदरीत विष्णुवाडीचा. पालखी जेव्हा विठुरायाच्या मंदिरात येते त्यावेळी तिची शान काही औरच असते.
आणि मीटिंगला कागदपत्र कुठं आहेत मग दाखवायला नको का ते पुरुषी खेळाबरोबर फुगडी स्त्रियांच्या पारंपरिक खेळी पुरुषच खेळतात. स्त्री पुरुष समानता इथं दिसते बरं का. मुले बायका पुरुष मंडळी मृदंगाच्या तालावर ठेका धरतात आणि सप्ताहाचा आनंद असा स्वर्गीय होतो. पंढरपुरातली विठाई विठू माऊली रखुमाई माता वारकरी मंडळांना आशीर्वाद देतात आणि भक्ती ज्ञान समाज प्रबोधन यांचा सोहळा पार पडतो. मन तृप्त होतात, आनंदी आनंद असतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. एकंदरीतचा इथल्या सप्ताहाचा अनुभव कसा सांगा जरा. पंढरपुरातल्यापेक्षा पुढचा हा एकंदरीत तुमचा सप्ताहाचा अनुभव सांगा. विष्णुवाडी ग्राममध्ये एकत्र संपूर्ण 99% वारकरी असल्यामुळे सुरुवाती ज्येष्ठ शुद्ध पंचमी ते ज्येष्ठ शुद्ध सप्तमीच्या संध्याकाळी बाहेरगावच्या दिंड्या येऊन आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. आणि स्वावलंबी गाव वारकरी असल्यामुळं आपल्या गावचा सप्ताह काया वाचा म्हणे लहान मुले मोठी मुले स्त्री पुरुष सगळ्यांनी मिळून हा सोहळा 4 दिवसाचा सप्ताह व्यवस्थित पार पाडून एकमेकाचा परमार्थाचा भक्तीचा ज्ञानाचा एकमेकाच्या सहकार्याचा सोहळा अगदी आनंदाने भगवंताच्या नामस्मरणामध्ये पार पडतो. एकंदर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पासून बघतोय मृदंगावर थाप जोरात आहे तुमची. परमेश्वराची कृपा. परमेश्वर नाही ट्रेनिंग घेतला असेल ना कुठे. कालपासून मला वाटतंय सकाळपासून तुम्ही का कालपासून मृदंग वाजवता ना. हा जोरात सगळ्यांना नाचवत आहे. बरं एकंदरीत तुमचा अनुभव सांगा सप्ताहाचा. सप्ताहाचा इथला जो अनुभव होता कसा होता, काय होता. परंपरेनं भरपूर वर्ष झाली आता जवळजवळ 96-97 वर्ष झाली. आपल्या मुलगा पण होते नाचत होता. मुलगा पण होता. 1929ला स्थापना झाल्यापासून परंपरेने चालत आलेला आहे सप्ताह. सेवा 3 दिवसाची असत्या. 2 दिवस कीर्तन, 3 कीर्तन होतात, 2 प्रवचन होतात. अशी परंपरा व्यवस्थित चाललेली आहे. मृदंग आम्ही आमचे बंडगर महाराज यांच्याकडून शिकलेला आहे. इथं बर चांगला आहे, व्यवस्थित आहे. आता हे धार्मिक कार्य झालं, जरा सामाजिक कार्य कुठलं तरी करायला पाहिजे का नाही. सामाजिक कार्य पाहिजेच, त्यातनं सामाजिक कार्य बी होतेच.
जेणेकरून- काहीतरी करायला पाहिजे ना, होय होय झाडं लावली पाहिजे, हा. गावठाणचा एरिया असेल हा, हा. तिथे काहीतरी केलं पाहिजे. नाही त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, करूया की त्यासाठी हा मी काय तर करूया. राजकारणी उत्तर देऊ नका. काय तर करू. नाही काही ना काही तर सुधारणा करू की हीच वारी अपेक्षा. आपल्या दिंडीसाठी जी काय लागते त्यासाठी थोडं बहुत नियोजन जरा जागी जागी कमी आहे. ओके. त्याबद्दल मी काय होईल तेवढं पुरेपूर व्यवस्था उदाहरणार्थ? करायची. काय कमी आहे? जागी जागी जरा जागा वगैरे कमी आहे. हा. जे दिंडीला खेळायसाठी जागा लागते अच्छा. त्यासाठी जे काय करायला लागते त्याबद्दल प्रयत्न करू आपण. ओके ओके, लवकरात लवकर करा म्हणजे आम्हाला पुढच्या वर्षी बघता येईल पुन्हा. हा, तुमचा सप्त्याचा एकंदरीत अनुभव सांगा. माझा सप्त्याचा अनुभव म्हणजे आमच्या गावामध्ये 1929 पासून चाललेली पारंपरिक जी काही परंपरा आहे, मला जन्मून आता जवळपास 37-38 वर्षे झाली, तरी जो काही वर्षाला जो काही कार्यक्रम होतोय त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त असा वाढत चाललाय. ओके. आणि इथून पुढं भावी पिढी येणारी ह्याच्यापेक्षा वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. कारण ह्या समाजाला जे समाज प्रबोधनकारक म्हणतो असे दैनंदिन 3 कीर्तन, 2 प्रवचन, गात्याचं भजन, गात्यामध्ये जे काही असलेला अनुभव ज्या ह्या पिढीला द्यायचा आहे तो आपल्याकडून देण्याचा आता प्रयत्न होतोय. आणि इथून पुढं पण जसं म्हणजे लोकांची संख्या वाढेल तसं आम्ही ज्ञानी लोकांना बोलवून गावामध्ये जे महाराष्ट्रामध्ये असतील, कर्नाटकामध्ये असतील, दोन्ही राज्यामध्ये जे प्रसिद्धी कीर्तनकार, परत आमचे वास्करपडावरचे गुरुवैर त्या लोकांना बोलवून अजून आम्ही गावाला जे समाजाला जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करतो. एकंदरीत तुम्ही इथं गावच्या सप्ताहात आलाय, तर कसं काय अनुभव होता तुमचा? आम्हाला पण नवीन चौकदार केले असत. कधी? आता 2 वर्ष झाली. बर. 2 वर्ष चौकदार केले आम्हाला. आता हे पहिल्यांदा आम्हाला अगदी भरपूर आनंद झालाय. होय. होय. अच्छा. आम्ही आजपर्यंत असं मागे बिकाव पाहिलं नाही, मोर बिकाव होणार नाही. मग आता दिंडी जाते गावची, होय. त्यावेळेला तुम्ही जबाबदार असता काय? होय होय. अरे वा. म्हणजे आळंदीला नसत्या, आपल्या गावापुरतं आम्ही गावापुरतं हा, गावापुरता चौकदार आहे. आणि तिकडे जाते पंढरपूरला त्यावेळेला तकडे नाही. का नाही त्यावेळेला? पंढरपुरात ते मान घ्यायला लागतोय, चौकदारचा मान पंढरपुरात जाऊन घ्यायला लागतोय. असं की प्रत्येक दिंडी पुढे असतात ना माणसं. नाही, आपल्या किरकोळ गावामध्ये असं चालतंय आम्हाला चौकदार व्हायला. बर. पण मेन वास्कर महाराज असले नाही, त्यांच्यापाशी आम्हाला चौकदार होता येत नाही. हा. त्यांचं स्पेशल चौकदार असतात. बर. आता त्यांनी चौकदार आहेत की नाही, त्यासनी लकराटेवाल्या चौकदार असले त्यासनी चालते. पण एकंदरीत गावचं का असताना पण आनंद आहे. आमच्या गावच्या अडचणीसाठी आमचा चौकदार आम्हाला. अच्छा अच्छा, छान छान. बेस्ट झाला. बेस्ट झाला. तुम्ही सगळेजण आल्यावर चांगला झाला. ते उत्सवाप्रमाणे चांगला झाला. बा. अगदी बेस्ट. हो. अजून मला पुढं. हा, समाज भरपूर होता. हा. अगदी फुल अगदी चांगला झाला. बर. 2-3 दिवस कीर्तन सगळं झालंय. अच्छा. मग गावात नेहमी येतं काय फक्त सप्त्यालाच येत आहे? हा, गावात आम्ही उत्सवालाच येणार की. म्हणजे कालपासून तुमच्या मुलाला बघत होतो, एक तर सगळ्यात उंच आहे तो आणि पटकन लक्षात येण्यासारखा आहे. काय म्हणजे मी त्याचा तो इनोसन्स बघत होतो ना, चांगलं. त्याचे बरेच व्हिडिओ आहेत माझ्याकडे बरं का. काय तर एकंदरीत तुमचा अनुभव काय होता सप्त्यासाठी ना, हा? सप्त्यासाठी हा, सप्त्याचा. रामकृष्णारी सालाबाद प्रमाणे वर्षाला आमचा हा वैशाख ज्येष्ठ पंचमीला सुरुवात होते आणि ज्येष्ठ अष्टमीला ही आजची समाप्त आहे. पण सालाबाद प्रमाणे आमच्या गावामध्ये सप्ताह हा महत्वाचा कार्यक्रम असा आहे की जेणेकरून आपलं जे बाळ गोपाळ आहेत, वयस्कर मंडळी आहेत, की आपलं एक नामस्मरण घडावं. 2-3 दिवस काय ना वर्षातले, कारण 365 दिवस आपल्या संसारासाठी, परपंचासाठी वडाताण, पैसा मिळवा, अमुक करा, तमुक या सगळ्या करत असतोय. पण नामस्मरणाचं विस्मरण होतंय. त्यासाठी कमीत कमी 3 दिवस तर गावातल्या सर्व लोकांनी एकत्रित यावं, सर्वांनी मिळून नामस्मरण करावं, एकामेकाच्या भेटीगाठी, एकामेकाला आनंद देता घेता यावा, यासाठी हा सोहळा जवळजवळ 97 वर्षापासून चाललेला आहे. आणखी 3-4 दिवसांनी आमचा शताब्दी पूर्ण होणार आहे. मग त्याच्यासाठी काही विशेष प्रोग्राम? त्या शताब्दीसाठी विशेष म्हणजे आताचपासूनच आमची तयारी झाली आहे. करायलाच 100वे वर्ष होत आहे. त्यासाठी एक चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रकल्पात करायचं,
लोकांना बाहेरच्या बोलवायचं अशी ही तयारी आतापासून सुरुवात केलेली आहे. त्या पद्धतीनं आम्ही एक चांगला मोठा कार्यक्रम 100 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होते आपल्या मंदिराला किंवा हे मूर्ती स्थापनेला त्या दिवशी मोठा कार्यक्रम करायचं चाललेला आहे. वर्षभर अगोदर काहीतरी राबवा, वर्षभर अगोदर काहीतरी राबवा त्याच्यावर. त्याच्यासाठी आम्ही वर्षभर काहीतरी राबायचं प्लॅनिंग चाललंय. अजून 3 वर्ष बाकी आहेत आपल्याला. त्यासाठी आम्ही एक प्लॅनिंग करणार आहे. आपल्या समाज युवक मंडळ आहे ह्या मंडळामार्फत आपण समाजासाठी काय करू शकतो का, गावासाठी काय आपल्याला करता येईल का, ह्या सर्व गोष्टी थोडं थोडं लई नाही थोडं तरी आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही थोडी प्रगती साधलेली आहे आणि त्या प्रगतीतनं आज जो तुम्हाला माहोल दिसतोय किंवा हे उत्सव दिसतोय त्याची एक उन्नती झालेली आहे आपल्याला. मी लहानपणापासून बघतोय की तेव्हापासून आताची त्यामध्ये फरक वाटतोय की ना तुम्हाला? काय फरक आहे का नाही? फरक आहे. माणसं बदलली आहेत. माणसं ओळखत नाहीत, माणसं ओळखतात. म्हणून असं या पद्धतीचे उत्सव चालू आहे जेणेकरून सर्वांना आनंद होतोय. 2-3 दिवसाचं नामस्मरण तेवढंच पुण्य स्मरण आपल्या घडतंय ह्या उद्देशानं हा उत्सव चालू आहे. मग त्याच्याविषयी सांगा ना. आमच्या आबाच्यापासून चालू आहे. होय आम्ही तसंच चालवत आलेला आहे. आम्ही कणवाला दुसऱ्याला बी दिलेला नाही, काय नाही. आम्ही हाय तो नियम चालवत आलो. होय कडबदूर चालवणार आम्ही. अच्छा, हाय असं चालवणार आम्ही की काय मान कुणाला देणार नाही, काय नाही. हाय असं चालवणार. आता काय आमच्या घरातच 6 माळकरी आहे आम्ही आणि आमचं मुलगा चालवतोच. अच्छा, आता मुलगा पिढ्यान चालूच. चांगली गोष्ट. होय चालू. मग अगोदर तुम्हाला किती वर्ष झाली ती सांगा. आता किती वर्ष झाली तुम्हाला? 85 वर्ष झाली. बर, आता हे जो काही सप्ताह झाला त्याचा अनुभव काय होता, कसं वाटलं, किती दिवस झाले इथं आहे? अनुभव काय आपण समाजामध्ये सगळ्यांनी म्हणून करायचा, प्रसाद करायचा, 4 दिवस राहायचं आणि मग मळ्याकडे जायचं. 4 दिवस तुम्ही इथेच आहे? होय, 4 दिवस झाले. बर, 4 दिवस असतो. ओके. आमच्या वडिलांपासून आमची परंपरा झाली आहे. ड्युटी करायचं, वर्षाला यायचं. आता जी ड्युटी झाली होती तुम्ही झाली होती? अच्छा, ओके. आम्ही माळी. माळी ह्याच गावचे ना? राममाळे. अरे दादा माळेचा बरोबर दादा माळेचा भाऊ. हा. अच्छा, मग काय जबाबदारी काय ती ड्युटी धरल्यामुळे? आमची म्हणजे कसं आहे मान म्हणून. पण त्याच्यावर जबाबदारी असतील की काय? तर जबाबदारी आहे की काय सांग. हा, एकंदरीत सप्ताह किती दिवस झालं येऊन? परवा दिवशी आलोय. बर, मग 2-3 काल समापन. अच्छा, आणि कसं वाटलं एकंदरीत सप्ताह? चांगला वाटला. प्रसाद वगैरे चांगला होता ना? किती चांगली होती? मस्त. वर्षाला आमच्या गावात 10 गावात नाही असं आमच्या विष्णुवाडीत सप्ताह आहे. अरे वा. काका असल्यापासून. हरी काका आमच्या बळ्यातला हरियाणा, आमची सासूबाई. बरोबर. एकंदरीत चांगलं वाटलं. येऊन मस्त वाटलं ना? या सप्त्याबद्दल फार आमच्या विष्णुवाडी गावात सप्ताह अगदी रामकृष्ण हरीचं एकजुटीचं भगवंताच्या नामस्मरणात अगदी लीन आहे. त्यामुळे त्यांच्या सहभागी व संतांच्या सहभागात लीन झालो आम्ही. त्यामुळं 20 वर्ष झालं तुळस घेते. मी मूळची विष्णुवाडीचीच आहे, अंजनकर. अच्छा, अंजनकर या फॅमिलीतली आहे. कोणाची मिसेस? परीक्षित अंजनकर यांची परीक्षितची बायको. परीक्षित माझा मित्र आहे. आणि आम्ही सांगलीला विश्रामबागला असतो. हा, तुमचा तिथे बंगला आहे ना? हो, बरोबर. आणि वर्षातून हा एक गावाचा उत्सव ह्या मंदिरामध्ये चालू असतो. 3 दिवस म्हणजे 3 दिवस असा जागर असतो रात्रभर. आणि तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी ह्याची सांगता होते. तर याच्यामध्ये दिंडी 4थ्या दिवशी असते. मग तुम्ही फक्त सप्त्यालाच इकडे येताय की इतर वेळा? आधीमध्ये येते. सण काय आधीमध्ये म्हणजे कधी? असं काहीतरी कार्यक्रम घरातले असले तर. अच्छा. आणि मग भजन कीर्तन आमच्या घरात पण असतं. तुमचे तर तुमचे सासरे बुवा तर फेमस आहेत ना? हो. आणि मग हा उत्सव असा सगळ्यांना आनंद देणारा आणि ह्याच्यामध्ये खूप सगळे उत्साही असतात. तर खूप छान वाटतं हे बघून. तुम्हाला आल्यानंतर असं खूप छान वाटतं. सगळे एकसारखे त्यांचं ट्युनिंग, सगळं ते अभंग म्हणणं, वाजवणं, सगळ्यांचा एकत्रित संगम असतो. खूप छान वाटतं ते सगळं. धन्यवाद.
माझं नाव भक्ती अंजनकर. आता सप्ताह सोहळा चालू असतं, जोरदार कीर्तन चालू असतं. परत चौथ्या दिवशी दिंडी सोहळा चालू असतो. खूप भारी वाटतं. कीर्तन करतात, पकवाज वाजवतात, गायन करतात. खूप भारी वाटतं. तुझे आजोबा मला वाटते आजोबा ना इथले खूप मोठे कीर्तनकार होते. त्यांच्याशिवाय पानाला यायचं नाही सप्त्याचं वगैरे. काय त्याच्याविषयी काय माहिती आहे का? हा आजोबांच्या विषयी काय माहित नाही? अगं खूप मोठा माणूस होता आजोबा म्हणजे. हा आमचे आजोबा खूप मोठे कीर्तनकार होते. बरोबर. त्यांनी खूप मी ऐकले छान कीर्तन त्यांचं. खूप छान कीर्तन करत होते. बर. अनुभव एकदम छान आहे. तसा आपल्या गावचा सप्ताह ज्येष्ठ शुद्ध पंचमी ते अष्टमीपर्यंत असतो आणि त्यामध्ये मग भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा, पहाटेचे भजन, दुपारचे गाथा पारायण सगळे कार्यक्रम होतात. अनुभव एकदम चांगला आहे. अजून उत्तम आहे अनुभव. अगदी आनंदी आनंदा. हे सगळे तुमचं कुटुंबच आहे ना? हो हो सगळं आमचं कुटुंबच आहे. सगळ्या भावाभावाची मुलं मुली सगळे आपलेच आहेत. सगळे आपली सांगितले मला ते. शेवटी सांगितलं मला ते. काय अवघा आनंदी आनंद वाळवंटी परमानंद.